सकाळचे 9 वाजले होते. आकाशात हलके धुके पसरले होते आणि रस्त्यावर वाहनांची वर्दळ पूर्ण वेगाने सुरू झाली होती. अमोल आपल्या जुन्या मोटरसायकलवर बसून ऑफिसच्या दिशेने निघाला होता. त्याच्या खिशात महिन्याचे शेवटचे थोडे पैसे उरले होते आणि मनात अनेक चिंता दाटून आल्या होत्या. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी तो एका खाजगी कंपनीत छोटीशी नोकरी करत होता. भाड्याने घेतलेली एक छोटी खोली आणि गावात राहणाऱ्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी घेणं, त्यांची काळजी घेणं, एवढंच अमोलचं संपूर्ण जग होतं. पण या सगळ्या अडचणी असूनही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हलकेसं हास्य असायचं. त्याचा असा विश्वास होता की आयुष्य जे काही देतं, जे आपल्या आयुष्यात असतं ते मनापासून स्वीकारावं आणि जेवढी शक्य होईल तेवढी दुसऱ्यांची मदत करावी. त्या सकाळीही अमोल स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेला होता. ऑफिसमध्ये त्या दिवशी एक महत्त्वाची बैठक होती आणि त्याला वेळेवर पोहोचायचं होतं. त्याचा बॉस आधीच त्याच्यावर नाराज होता, कारण अमोल अनेकदा एखाद्या गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी रस्त्यात ऑफिसला येताना रस्त्यात थांबत असायचा आणि त्यामुळे त्याला ऑफिसला पोहोचायला कित्येकदा उशीर होत असायचा. पण अमोलचा स्वभावच तसा होता. कोणालाही अडचणीत पाहून तो दुर्लक्ष करू शकत नव्हता किंवा तिथून पुढे जाऊ शकत नव्हता. हायवेवरून जात असताना त्याची मोटरसायकल एका मोठ्या वळणावर आली. ऑफिसला जाताना त्याची मोटरसायकल एका मोठ्या वळणावर आली आणि त्याची नजर अचानक रस्त्याच्या अगदी कडेला गेली. तिथे एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिचे कपडे धूळ आणि रक्ताने माखलेले होते. तिचे केस विस्कटलेले होते आणि जवळच तिची पर्स पडलेली होती. जमिनीवर टायरच्या खोल खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या खुणा पाहून एखाद्या वाहनाने तिला धडक देऊन पळ काढल्याचे सहज लक्षात येत होतं. अमोलने क्षणाचाही विलंब न करता आपली मोटरसायकल थांबवली आणि आजूबाजूला नजर फिरवली. त्यावेळी हवेवरून डझनभर वाहने ये-जा करत होती. काही लोकांनी आपल्या वाहनांचा वेग थोडासा कमी केला. त्या तरुणीकडे एक नजर टाकली आणि पुढे निघून गेले. बरेच जण असेच करत होते. कुणीही थांबलं नाही. कदाचित प्रत्येकाच्या मनात एकच भीती असावी, पोलिसांचा त्रास कमी होईल, हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत किंवा हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतील म्हणून कुणीही मदत करायला येत नव्हतं. एखादा खडला उभा राहिला किंवा कुणी आपल्याच अडकवण्याचा प्रयत्न करेल. जगाची हीच रीत आहे. लोक पाहतात आणि पुढे निघून जातात. पण अमोलच्या मनाने ते मान्य केलं नाही. त्याची पावले आपोआप त्या तरुणीकडे वळली. तो तिच्याजवळ जाऊन गुडघ्यावर बसला आणि तिची नाडी तपासू लागला. नाडी बंद होती. हाताची नाडी मंद होत चालली होती, पण चालू होती. तिच्या कपाळावर खोल जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. एका हातावर खोल खरचटण्याच्या खुणा होत्या आणि त्यावर इंग्रजीतील एजी अशी अक्षरे कोरलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर तीव्र वेदनांच्या रेषा उमटलेल्या होत्या. ती मंद स्वरात कणत होती. तेवढ्या जवळून एक ट्रक गेला आणि त्याच्या चालकाने खिडकीतून डोकावत म्हटलं, "अरे भाऊ, सोडून दे. उगाच अडचणीत येशील. कशाला थांबतोय तिथे? पोलीस आले तर तुलाच पकडतील आणि नाही ते प्रश्न विचारतील." अमोलने त्यांचं बोलणं ऐकलं आणि शांत आवाजात म्हणाला, "जे होईल ते होईल. आधी हिला वाचवणं गरजेचं आहे." ट्रकमधील ट्रक ड्रायव्हर तसेच पुढे निघून गेला. अमोलने तरुणीला अत्यंत काळजीपूर्वक आधार देत उचलले. त्याला समजत होते की तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तिला अतिशय जपून उचलावे लागेल. त्याने तिला मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसवले आणि स्वतः पुढे बसला. ती खाली पडू नये म्हणून त्याने तिची ओढणी स्वतःभोवती बांधली. मग त्याने मोटरसायकल सुरू केली आणि जवळच्या हॉस्पिटलच्या दिशेने वेगाने निघाला. रस्त्यात अमोलचे हृदय वेगाने धडधडत होते. ती तरुणी ठीक आहे की नाही, व्यवस्थित बसली की नाही हे पाहण्यासाठी तो वारंवार मागे वळून पाहत होता. ती बेशुद्ध होती, पण तिचा श्वास सुरू होता. अमोलने मोटरसायकलचा वेग वाढवला आणि काही मिनिटात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात तिला घेऊन जाताच तिथल्या नर्सेस धावत तिथे जवळ आल्या. डॉक्टरांनी तात्काळ तिची तपासणी सुरू केली आणि त्याचवेळी तिला वॉर्डमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले गेले. पण काउंटरवर असलेल्या लिपिकाने अमोलला अडवले आणि म्हणाला, "आधी पैसे जमा करा हो, मगच तिला दाखल करता येईल. इथे आधी पैसे आणि मग उपचार होतात." अमोलच्या मनात क्षणभर विचारांचे वादळ उठले. त्याच्या खिशात 7,200 रुपये होते. हे त्याच्या पूर्ण महिन्याच्या कमाईतून वाचलेले शेवटचे पैसे होते. पुढच्या आठवड्यात खोलीचे भाडे द्यायचे होते, घरी पैसे पाठवायचे होते. पण अमोलने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने खिशातून सगळे पैसे काढले आणि काउंटरवर ठेवले. "घ्या, जेवढे लागतील तेवढे घ्या. फक्त तिचे उपचार सुरू करा," तो म्हणाला. लिपिकाने पैसे मोजले, पावती तयार केली आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. डॉक्टर आणि नर्सेस त्या तरुणीला आत घेऊन गेल्या. अमोल बाहेर वरांड्यातील एका बाकावर जाऊन बसला. त्याचा खिसा आता पूर्णपणे रिकामा झाला होता, पण मनात एक वेगळीच शांती होती.
त्याला वाटत होती की आज त्याने जे केले ते योग्यच केले. सुमारे 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि अमोलला म्हणाले, "या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिचा बराच रक्तस्राव झाला आहे. पण तुम्ही तिला योग्य वेळी इथे आणल्यामुळे आता धोका टळला आहे. थोड्याच वेळात तिला शुद्ध येईल." अमोलने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने वर आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, "धन्यवाद प्रभू." काही वेळाने अमोल जेव्हा त्या तरुणीच्या खोलीत गेला, तेव्हा त्याने पाहिलं की ती हळूहळू डोळे उघडत आहे. तिचे डोळे मोठे आणि सुंदर होते. पण त्यात एक खोल गोंधळ दिसत होता. जणू ती एखाद्या अनोळखी जगात जागी झाली होती. तिने आजूबाजूला नजर फिरवली, मग अमोलकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं, "तुम्ही कोण आहात? मी इथे कशी आली? ही कोणती जागा आहे?" अमोलने शांत आणि हळू आवाजात सांगितलं, "माझं नाव अमोल पाटील आहे. तुम्ही मला हायवेवर बेशुद्ध अवस्थेत सापडलात. एखाद्या वाहनाने तुम्हाला धडक दिली होती. मी तुम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये आणलं. तुम्ही आता सुरक्षित आहात. काही घाबरू नका." मुलीने डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. तिच्या कपाळावर रक्ताचे डाग होते. ती जणू काहीतरी आठवण्याचा खूप प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने ती म्हणाली, "मला माझे नाव आठवत नाही. मी कोण आहे, कुठली आहे, मला काहीच आठवत नाहीये." अमोलने तात्काळ डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि सांगितले की डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे तिची स्मृती गेली आहे. याला स्मृतिभ्रंश असं म्हणतात. कधीकधी तो काही दिवसात बरा होतो, तर कधीकधी त्यासाठी जास्त वेळ लागतो. हॉस्पिटलकडून तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस आले, चौकशी झाली. अमोलने संपूर्ण हकीकत सांगितली. त्याने तिला कसे हायवेवर पाहिले आणि तिला हॉस्पिटलमध्ये कसे आणले हे सर्व त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आपल्या पातळीवर शोध सुरू केला, पण तोपर्यंत त्या तरुणीसोबत कोणतीही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवलेली नव्हती. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले, जोपर्यंत तिचे कुटुंबीय सापडत नाही तोपर्यंत एखादा जबाबदार व्यक्तीची गरज आहे. अमोल काही क्षण विचारात पडला. त्याची खोली छोटी होती, आयुष्य साधं होतं, खिसा रिकामा होता, पण मन मोठं होतं. "मी जबाबदारी घेतो," तो सरळ आणि ठाम आवाजात म्हणाला. पुढचे 2 दिवस अमोल सकाळी ऑफिसला जात असे आणि संध्याकाळी परतताना काही खाण्याचे पदार्थ किंवा फळे घेऊन हॉस्पिटलमध्ये येत असे. त्या तरुणीला अजूनही काही आठवत नव्हतं. एके दिवशी तिने स्वतःसाठी एक नाव निवडलं, "मला सौम्या हे नाव आवडतं. जोपर्यंत मला माझं खरं आडनाव आठवत नाही तोपर्यंत मला सौम्या म्हणून हाक मारा." अमोल हसत म्हणाला, "ठीक आहे सौम्या." सौम्याच्या हातात एक मौल्यवान घड्याळ होते. तिचे कपडे महागडे होते. तिच्या पर्समध्ये काही व्हिजिटिंग कार्ड्स होती. फक्त ती भिजल्यामुळे त्यावरून मजकूर वाचता येत नव्हता. हे सर्व पाहून असेच वाटत होते की ती एखाद्या श्रीमंत आणि मोठ्या घरातील मुलगी असावी. पण सौम्याला स्वतःलाच त्याची काहीच कल्पना नव्हती. जेव्हा डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला तेव्हा एक नवीन समस्या समोर उभी राहिली. सौम्याला माहीत नव्हते की तिने कुठे जायचं. पोलिसांना शोध अजूनही सुरू होता, पण तिचे कोणतेही कुटुंबीय समोर आले नव्हते. अमोलने आपल्या भाड्याच्या छोट्या खोलीकडे पाहिलं. मग त्याने सौम्याकडे पाहिलं. "तुम्ही माझ्या घरी चला. जोपर्यंत तुम्हाला तुमचे घरचे सापडत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे राहू शकता. खोली छोटी आहे, पण तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही." सौम्याने एक क्षण अमोलच्या डोळ्यात पाहिलं. तिथे कोणताही लोभ नव्हता, कोणती वाईट हेतू नव्हता, फक्त काळजी काळजी दिसत होती. काही गोष्टी मनाला न बोलताही समजतात. सौम्या हळूच म्हणाली, "ठीक आहे." अमोलची खोली खरोखरच खूप छोटी होती. एक चारपाई, एक जुने टेबल, एक छोटे कपाट आणि स्वयंपाकासाठी एक छोटासा कोपरा. पण सगळं काही स्वच्छ आणि नीटनेटकं. भिंतीवर एक फोटो लावलेला होता. त्या फोटोत अमोल आपल्या आईवडिलांसोबत उभा होता आणि तिघांच्या चेहऱ्यावर मनमोकळे हास्य होते. सौम्याने तो फोटो पाहिला आणि तिच्या डोळ्यात अचानक पाणी आले. "काय झालं?" अमोलने विचारलं. "माहीत नाही, फक्त असं वाटलं की कोणाचं तरी खूप आठवण येते आहे. एखादा चेहरा डोळ्यासमोर येण्याचा प्रयत्न करतोय, पण स्पष्ट दिसत नाही." सौम्य थरथरत्या आवाजात म्हणाली. अमोल काहीच बोलला नाही. तो उठला आणि स्वयंपाकाच्या कोपऱ्यात जाऊन चहा बनवू लागला. थोड्या वेळाने दोघेही चहाचे घोट घेत शांत बसले होते. बाहेर शहराचा गोंगाट होता, पण त्या छोट्या खोलीत एक वेगळी शांतता होती. ती अस्वस्थ करणारी नव्हती, उलट मनाला दिलासा देणारी होती. त्या रात्री अमोलने जमिनीवर आपली चारपाई अंथरली आणि सौम्याला चारपाईवर झोपायला दिले. पुढच्या सकाळी अमोलने सौम्याला चहा कसा बनवायचा ते शिकवलं. सौम्याचे हात सुरुवातीला थरथरत होते. असं वाटत होते की जणू तिने यापूर्वी काही काम कधीच केलेले नव्हते. पण ती शिकत होती आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत होते. त्या छोट्या खोलीत त्या दिवसापासून एक नव्या कहाणीची सुरुवात झाली. 2 अनोळखी आयुष्य एकमेकांच्या जवळ आली. अशा वाटेवर चालू लागली, ज्याबद्दल ना अमोलला काही माहीत होतं ना सौम्याला. फक्त एक गोष्ट होती, अडचणीच्या वेळी दुसऱ्याची मदत करणारा माणूस कधीच चुकीचा असू शकत नाही. आणि ज्या मनात माणुसकी असते ते मन नेहमी योग्य मार्गच निवडतं. सकाळची पहिली किरण जेव्हा अमोलच्या छोट्या खोलीच्या खिडकीतून आत आली तेव्हा सौम्या आधीच जागी झाली होती. ती चारपायावर बसून खिडकीतून बाहेर पाहत होती. रस्त्यावर दूधवाला जात होता. एखादा वृद्ध फिरायला बाहेर पडला होता. मुले शाळेकडे धावत होती. हे सगळं पाहून सौम्याच्या मनात एक विचित्र पोकळी जाणवत होती. ही दुनिया तिला ओळखीची वाटत होती, पण तरीही अनोळखी भासत होती. जणू एखादे पुस्तक वाचलेलं असावं, त्याची कहाणी आठवत असावी, पण त्यातील स्वतःचे पात्रच विसरलेलं असावं. अमोल जमिनीवर अंथरुणावर झोपलेला होता. त्याची झोप हलकी होती.
सौम्या जागी झाल्याचे चाहूल लागताच तोही उठला आणि म्हणाला, झोप लागली नाही का? सौम्या म्हणाली, लागली होती पण विचित्र स्वप्न पाहिली. काही चेहरे दिसत होते पण त्यांना ओळखता येत नव्हतं. एक मोठं घर दिसलं, तिथे खूप प्रकाश होता, पण तिथे जशी मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तसं सगळं धुसर होऊन गेलं. सौम्या हळू आवाजात म्हणाली. अमोलने तिचं बोलणं ऐकलं आणि समजून घेतलं. त्याने जास्त काही बोलला नाही, कारण त्याला माहीत होते की शब्दांपेक्षा वेळ अधिक महत्त्वाचा असतो. सौम्याला एकटेपणा वाटू नये म्हणून तो म्हणाला, चल चहा बनवूया. काल मी शिकवले होते, आज तू बनव. सौम्या सुरुवातीला थोडी संकोचली, मग ती उठून स्वयंपाकाच्या कोपऱ्यात गेली. तिने गॅस पेटवला, भांड्यात पाणी ओतलं आणि चायपत्ती टाकली. अमोला बाजूला उभा राहून तिला सगळं सांगत होता की किती चायपत्ती घालायची, दूध किती घालायचं, आलं कधी टाकायचं आणि चहा कधी उतरवायचा. जेव्हा चहा तयार झाला तेव्हा सौम्याच्या चेहऱ्यावर खरा आनंद उमटला. ती छोटीशी गोष्ट होती पण तिच्यासाठी ती मोठी उपलब्धी होती. मी बनवला, ती आश्चर्याने म्हणाली, आणि खूप छान बनला आहे. अमोल चहाचा घोट घेत म्हणाला. अमोल हसला. ते हास्य पूर्णपणे खरं होतं. त्यात कोणताही दिखाव नव्हता. त्या दिवसापासून अमोलची दिनचर्या थोडी बदलली. तो सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी सौम्याला काही ना काही शिकवत असे. कधी भाजी चिरणं, कधी डाळ बनवणं, तर कधी खोलीची स्वच्छता करणं. सौम्य ही सगळे काम खूप लक्ष देऊन शिकत होती. तिलाही आश्चर्य वाटत होते की हे सर्व तिला इतके नवीन का वाटत होत आहे. जणू तिने यापूर्वी हे कधीच केलेलं नव्हतं. एके दिवशी अमोलने तिला विचारलं, अजूनही तुला काही आठवलं नाही का? एखादा चेहरा, एखादी जागा किंवा एखादी घटना. सौम्य विचारात पडत म्हणाली, कधी कधी असं वाटतं की एखादी मोठी इमारत आहे, तिच्यासमोर अनेक गाड्या उभ्या आहेत आणि एक वृद्ध स्त्री, एक वृद्ध माणसाचा चेहरा दिसतो, ज्याच्या डोळ्यात खूप खोलता आहे. पण हे हे सगळं फक्त एका क्षणासाठीच दिसतं मला, आणि लगेच नाहीच होतं आणि काहीही आठवत नाही. अमोलने तिचं बोलणं ऐकलं आणि मनात एक विचार केला की सौम्या नक्कीच एखाद्या मोठ्या घरातली असावी. तिचे कपडे, तिचं घड्याळ आणि तिच्या बोलण्याची पद्धत जी आहे ती सगळं पाहून हे सगळंच त्याची साक्ष देत होती की ती श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे. पण त्याने सौम्याला काहीच सांगितलं नाही, कारण तिच्या मनावर कोणताही अनावश्यक ताण यावा असे त्याला वाटत नव्हते. दुसरीकडे अमोलचे शेजारी त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा करू लागले होते. घर मालकीन रमादेवी यांनी एके दिवशी अमोलला बोलवले आणि विचारलं, बाळा, हा काय प्रकार चालू आहे घरात? ही मुलगी कोण आहे? लोक नाना प्रकारच्या गोष्टी बोलत होते. सगळेजण त्याला विचारत होते. अमोलने शांतपणे त्यांना सगळी हकीकत सांगितली. रमादेवींनी सर्व ऐकून घेतले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. रमादेवींच्या देखील डोळ्यात पाणी आलं. ते खूप चांगलं काम केलंस बाळा तू. पण जग खूप लवकर गैरसमज करून घेते. जरा जपून राहा. त्या म्हणाल्या. अमोल म्हणाला, आंटी, जे योग्य आहे ते करायलाच हवं ना. जग काय विचार करतं ते काय माझ्या हातात नाही. रमादेवी त्याच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांना जाणवलं की हा मुलगा खरोखरच वेगळा आहे. खूप चांगलं काम करत आहे. एक आठवडा उलटला. सौम्य आता हळूहळू त्या छोट्या खोलीत रुळत चालली होती. तिने खोलीची स्वच्छता स्वतःच्या जबाबदारी घेतली होती. ती सकाळी उठून झाडू लावत असे, चहा बनवत असे आणि अमोल ऑफिसला जाण्यापूर्वी त्याचा टिफिन देखील तयार करण्याचा प्रयत्न ती करत असायची. सुरुवातीला तिचं जेवण थोडे वेगळे बनत असायचं, पण अमोल कधीच तक्रार करत नव्हता. तो नेहमी हसून म्हणत असे, छान बनलं होतं जेवण. एके दिवशी सौम्याने विचारलं, तुम्ही खोटं बोलता ना? जेवण इतकं चांगलं बनलेलं नव्हतं, तरीही म्हणताय की चांगलं झालंय. अमोल हसला आणि म्हणाला, ठीकच बनलं होतं. पुढच्या वेळी अजून चांगलं बनेल. शिकायला वेळ लागतो. सौम्याने त्याच्याकडे पाहिलं. तिला समजत नव्हते की हा माणूस इतका संयमी कसा आहे, इतका साधा कसा आहे. तिला वाटत होते की कदाचित तिच्या स्वतःच्या जगात लोक इतके साधे नसतील. त्याच आठवड्यात एक संध्याकाळी अमोल ऑफिसमधून थकून परतला होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. सौम्याने ते पाहिलं आणि ती त्याच्यासाठी चहा बनवू लागली आणि चहा बनवून आणला आणि म्हणाली, काय झालंय? सौम्याने विचारलं. अमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आज बॉसने खूप सुनावलं. म्हणाले की गेल्या आठवड्यात ज्या दिवशी महत्वाची बैठक होती, मीटिंग होती, त्या दिवशी मी उशिरा पोहोचलो होतो. अक्षरशः नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होता. सौम्याला अचानक आठवले की ज्या दिवशी अमोलने तिला वाचवले होते त्या दिवशी तो त्याच बैठकीसाठी निघालेला होता. हे सगळं माझ्यामुळे झालंय सौम्या. सौम्य हळू आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अमोलने ताबडतोब म्हटलं, नाही, असा काही विचार करू नकोस. मी जे केलं ते माझ्या स्वतःच्या इच्छेने केलं, तुझ्यामुळे नाही, माझ्यामुळे. आणि त्याबद्दल मला अजिबात पश्चाताप नाही. सौम्याने डोळे पुसले आणि म्हणाले, तुमच्यासारखे लोक खूप कमी असतात. अमोलने चहाचा घोट घेत म्हणलं, खूप असतात, फक्त आपल्याला कमी दिसतात. दोघे काही वेळ शांत बसून राहिले. मग सौम्य म्हणाली, मी इथे राहून तुमच्यावर ओझं बनते आहे. काश मी काही करू शकले असते. मला काहीही आठवत नाही. अमोल म्हणाला, तू ओझं नाहीस आणि तू खूप काही करते आहेस. घर सांभाळते आहेस, जेवण बनवते आहेस, स्वतःला खंबीर ठेवत आहेस. हे काही कमी नाही.
त्या दिवसातील संवादामुळे हळूहळू दोघांमध्ये एक समजूत निर्माण होत होती. एक वेगळाच विश्वास होता, जो कोणत्याही कारणाशिवाय अधिकाधिक दृढ होत चालला होता. एके दिवशी अमोल कामावर गेला होता आणि सौम्य खोलीत एकटीच होती. तिने टीव्ही सुरू केला. त्यावेळी एका मोठ्या शहरातील प्रसिद्ध उद्योगपती रघुनाथ देशमुख यांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याबाबतची बातमी दाखवली जात होती. स्क्रीनवर एक वृद्ध माणसाचा फोटो दिसला. त्याचे डोळे खूप खोल होते आणि चेहऱ्यावर तीव्र चिंता स्पष्ट दिसत होती. सौम्याची नजर त्या फोटोवर खिळली. तिचे हृदय अचानक जोराने धडधडू लागले. तो वृद्ध चेहरा तिला ओळखीचा वाटला. तिचे खोल डोळे, कपाळावरील त्याची रेषा, तो चेहरा जो तिच्या स्वप्नात वारंवार दिसत होता. मग स्क्रीनवर एक तरुणीचा फोटो दिसला. त्या फोटोत ती तरुणी सुंदर दिसत होती. तिने महागडे कपडे घातले होते आणि ती हसत होती. सौम्याने तो फोटो पाहिला आणि तिचे हात थरथरू लागले. त्या फोटोतली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतःच होती. त्या क्षणी जणू आठवणीचा बांध फुटला. एकामागून एक आठवणी परत येऊ लागल्या. एक मोठं आलिशान घर, प्रशस्त दालन, नोकर चाकर, वडिलांचा प्रेमळ आवाज आणि तिचे खरं नाव, जे ती इतके दिवस विसरून गेली होती. तिचं खरं नाव सौम्या नव्हतं, ती सुमेधा देशमुख होती. शहरातील सर्वात मोठे उद्योगपती रघुनाथ देशमुख यांची एकुलती एक मुलगी सुमेधा. तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते. तिच्या मनात एकाच वेळी असंख्य प्रश्न, असंख्य विचारांची गर्दी झाली होती. वडिलांची आठवण, स्वतःचे घर, स्वतःचे आयुष्य आणि त्याचबरोबर त्या छोट्या खोलीची ऊब, अमोलचा साधेपणा, तो चहा, ती झाडलोट, ती टिफिन. तेवढ्यावरच दारावर टकटक झाली. शेजारचे एक मूल काहीतरी मागण्यासाठी तिथे आले होते. सुमेधाने घाईघाईने डोळे पुसले आणि दार उघडले. मुलाला जे हवं होतं ते दिलं आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर ती पुन्हा टीव्ही समोर जाऊन बसली. बातमी अजूनही सुरू होती. पोलीस तिचा शोध घेत असल्याचं सांगितले जात होते. रघुनाथ देशमुख यांनी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती आणि संपूर्ण कुटुंब अतिशय व्यथित असल्याचंही सांगितलं जात होतं. सुमेधाने रिमोट बाजूला ठेवला आणि दोन्ही हातात चेहरा लपवला. तिला माहीत होते की आता तिला अमोलला सर्व काही सांगावं लागेल. तिला हेही माहीत होते की आता तिला आपल्या वडिलांकडे परत जावं लागेल. पण तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. या छोट्या खोलीत ज्या शांततेचा अनुभव तिला मिळाला होता, जे सुख तिला मिळत होतं, तो तिच्या मोठ्या घरात मिळेल का? त्या साध्या आयुष्यात जी खरी माणुसकी होती ती तिच्या झगमगत्या जगात असेल का? आणि अमोलसारखा माणूस जो कोणत्याही स्वार्थाशिवाय दुसऱ्याची मदत करतो, तो त्या जगात सापडेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात उखळत होते. तेवढ्यात अमोल ऑफिसमधून परतला. त्याने पाहिले की सुमेधाचे डोळे सुजलेले आहेत आणि ती कसल्या तरी विचारात हरवलेली आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? अमोलने विचारलं. सुमेधाने एक दीर्घ श्वास घेतला. तिने अमोलच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात तिला पहिल्या दिवसापासून दिसणारी तीच प्रामाणिकता आणि तीच माणुसकी दिसत होती. अमोल, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, ती हळू आवाजात म्हणाली. अमोल बसला. त्याच्या चेहऱ्यावर शांत भाव होते. सांगा, काय गोष्ट आहे? त्याने विचारलं. सुमेधाने टीव्ही सुरू केला आणि त्याच बातमीचे चॅनल पुन्हा एकदा लावले. बातमी पुन्हा सुरू होती. अमोलने बातमीकडे पाहिले. त्याची नजर प्रथम बातमीवर गेली, मग स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या मुलीवर गेली, मुलीच्या फोटोवर आणि नंतर सुमेधाच्या चेहऱ्यावर. त्याला सर्व समजले. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग अमोल हळू आवाजात म्हणाला, तुला सगळं आठवलंय? सुमेधाने होकारार्थी मान हलवली. अमोलचे क्षणभर डोळे मिटले. त्याच्या मनात नेमकं काय सुरू होते हे त्याच्या चेहऱ्यावरून ओळखता येत नव्हतं. पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मनापासूनचा आनंद दिसत होता. ही खूप चांगली गोष्ट झाली. तुझे वडील खूप व्यथित असतील. उद्या सकाळी आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांना सर्व काही सांगू, अमोल म्हणाला. सुमेधाने त्याच्याकडे पाहिलं. तिला वाटत होते की कदाचित अमोल दुःखी होईल, कदाचित काहीतरी वेगळं बोलेल. पण अमोलच्या मनात सर्वप्रथम तिच्या वडिलांचा दुःखाचा विचार आला होता. सुमेधाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पुन्हा खरोखरच खूप चांगले माणूस आहात अमोल, असं ती म्हणाली. ती अमोलला हलक्या स्वरात म्हणाली. चांगला माणूस असणं ही फार मोठी गोष्ट नाहीये. योग्य वेळी योग्य काम करता आलं पाहिजे, एवढंच, अमोल म्हणाला. त्या रात्री दोघांनी एकत्र जेवण केलं. बोलणं कमी झालं होतं, पण जे काही बोलले गेले ते मनापासून होतं. सुमेधाने तिला परत आलेल्या सगळ्या आठवणी अमोलला सांगितल्या. अमोलने त्या सगळ्या गोष्टी शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. झोपण्यापूर्वी सुमेधाने त्या छोट्या खोलीकडे एकदा चारही बाजूंनी नजर फिरवली. त्या खोलीत कोणतीही महागडी वस्तू नव्हती, पण तिथे एक वेगळी शांतता होती, जी कदाचित पैशांना विकत घेता येत नव्हती. तिला माहीत होते की उद्यापासून तिचं आयुष्य पुन्हा बदलणार आहे, पण तिला हेही माहीत होतं की या छोट्या खोलीत घालवलेले दिवस ती परत कधीच विसरणार नाही आणि अमोलही विसरू शकणार नाही, असं तिला वाटत होतं. पुढच्या सकाळी अमोल लवकर उठला. त्याने पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की जी मुलगी बेपत्ता झाली ती त्याच्याकडे आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित आहे. तिची स्मृती केलेली होती. पोलीस स्टेशनमध्ये ही बातमी पोहोचताच एकच खळबळ उडाली.
अवघ्या अर्ध्या तासात 2 पोलीस अधिकारी अमोलच्या खोलीवर पोहोचले. त्यांनी सुमेधाला पाहिलं, तिची ओळख निश्चित केली आणि तात्काळ रघुनाथ देशमुख यांना ही बातमी कळवली की त्यांची मुलगी सापडली आहे म्हणून. ही बातमी मिळताच रघुनाथ देशमुख त्यांचा संपूर्ण ताफा त्या छोट्या गल्लीत येऊन पोहोचला. मोठमोठ्या गाड्या, सुरक्षा रक्षक, नौकर आणि स्वतः रघुनाथ देशमुखही आले होते. ते वृद्ध गृहस्थ ज्याच्या डोळ्यात विलक्षणता होती आणि चेहऱ्यावर नेहमीच एक दरारा असायचा, पण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. जशी त्यांनी सुमेधाला पाहिलं तसे ते धावतच तिच्याजवळ गेले आणि तिला घट्ट मिठी मारली. मुली, तू ठीक आहेस ना? तुला बरं वाटते ना? मला माफ कर, मी तुझं रक्षण करू शकलो नाही. रघुनाथ देशमुख यांचा आवाज थरथरत होता. सुमेधाने त्यांना घट्ट मिठी मारली होती आणि ती मोठमोठ्याने रडू लागली. काही वेळ तिथे फक्त रडण्याचा आवाज घुमत होता. अमोल एका बाजूला शांतपणे उभा होता. त्याला मनापासून समाधान वाटत होतं. त्याने जे काही केलं होतं त्याचा परिणाम आज त्याच्या डोळ्यासमोर होता. हरवलेली मुलगी पुन्हा आपल्या वडिलांना मिळाली होती. काही वेळाने रघुनाथ देशमुख यांनी अमोलकडे पाहिलं. त्यांच्यासोबत आलेल्या एका माणसाने त्यांना सांगितले की हा तोच तरुण आहे ज्याने सुमेधाचा जीव वाचवला होता. रघुनाथ देशमुख अमोलजवळ आले. त्यांनी त्याच्याकडे वरपासून खालीपर्यंत पाहिलं. छोटी भाड्याची खोली, साधे कपडे आणि त्याचा स्वभाव. तू माझ्या मुलीचा जीव वाचवला? त्यांनी विचारले. मी फक्त तेच केलं जे त्यावेळी कळणं गरजेचं होतं, अमोलने सरळ उत्तर दिलं. रघुनाथ देशमुख काही क्षण अमोलच्या डोळ्यात पाहत राहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या खिशातून एक जाड लिफाफा काढला आणि अमोलकडे पुढे केला. हे घे, तू जे केलं आहेस ना त्याच्या बदल्यात हा फार छोटासा मानधन समज. अमोलने त्या लिफाफ्याकडे पाहिले पण त्याने हात पुढे केला नाही. माफ करा, मी हे पैशांसाठी केलं नव्हतं, त्यामुळे हे पैसे मी घेऊ शकत नाही, तो शांतपणे म्हणाला. रघुनाथ देशमुख आश्चर्यचकित झाले. त्यांच्या आजूबाजूला उभे असलेले लोकही अवाक झाले. त्यांच्या आयुष्यात प्रथमच ते अशा व्यक्तीला भेटत होते ज्याने त्यांचे पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता. किमान तुझे खर्चाचे पैसे तरी घे, रघुनाथ देशमुख म्हणाले. अमोल काही क्षण विचारात पडला आणि मग म्हणाला, ठीक आहे, तेवढे पैसे मी घेईन, पण त्यापेक्षा जास्त काही नकोय मला. सुमेधा ही सगळं शांतपणे पाहत होती. अमोलबद्दलच्या तिच्या मनात जे भाव निर्माण झाले होते ते आता आणखी खोल आणि दृढ झाले होते. रघुनाथ देशमुख यांनी अमोलला 7,200 रुपये दिले होते. मग ते त्याला म्हणाले, बाळा, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आमच्याकडे येऊ शकतोस तू. आमच्या घरात तुझे नेहमी स्वागत असेल. तुला कधीही मदत लागली तर नक्की ये. अमोलने हात जोडले आणि धन्यवाद म्हटलं. त्यांचे आभार मानले. थोड्या वेळाने रघुनाथ देशमुख यांचा संपूर्ण ताफा त्या गल्लीतून निघून गेला. सुमेधाही त्यांच्यासोबत निघून गेली. जाताना तिने एकदा मागे वळून अमोलकडे पाहिलं. अमोल दारात उभा होता. दोघांची नजरानजर झाली आणि मग गाडी पुढे निघून गेली. अमोल आत आला आणि त्याने दार बंद केलं होतं. खोली आता रिकामी वाटत होती. तीच खाट, तेच टेबल, तोच कपाट, पण एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती ज्या यापूर्वी त्यांनी कधीच अनुभवली नव्हती. त्याने चहा बनवला एकच कप, कारण आता 2 कप चहा बनवण्याची सवय मोडणार होती. त्याने तो चहा शांतपणे पिला आणि ऑफिसला निघून गेला. दुसरीकडे रघुनाथ देशमुख यांच्या मोठ्या बंगल्यात सुमेधा परतली होती. नोकरांची धावपळ सुरू झाली. डॉक्टर आले, तिची तपासणी सुरू झाली आणि सर्व काही व्यवस्थित असल्याचं सांगण्यात आलं. कुटुंबातील काही जवळचे नातेवाईक लोकही तिला भेटायला आले होते. सगळे आनंदित होते, पण सुमेधाच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. शांतता होती. मोठमोठ्या खोल्या होत्या, पण त्या छोट्या खोलीची ऊब, तिथली शांतता, सगळं काही तिथे मिळत नव्हतं. नोकर होते, पण अमोलसारखी मनापासून काळजी त्या ठिकाणी नव्हती. महागडे जेवण होतं, पण तिने स्वतः बनवलेल्या त्या साध्या डाळ भाताची चव त्यात नव्हती. त्या रात्री झोपण्यापूर्वी सुमेधाने वडिलांना म्हटलं, बाबा, मला अमोलजींना भेटायचंय, मला परत एकदा तिकडे जायचंय. रघुनाथ देशमुख यांनी तिचे बोलणं ऐकलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर गंभीर भाव उमटले. उद्या पाहू बाळा, आता तू विश्रांती घे, ते म्हणाले. पण सुमेधाला काय माहीत होतं की ही गोष्ट इथे थांबणार नव्हती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अपघाताची चौकशी अधिक वेगाने सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. हायवेवरील कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग पाहण्यात आली. त्यामध्ये स्पष्ट दिसत होते की अमोलने आपली बाईक कशी थांबवली, तो सुमेधाजवळ कसा गेला आणि तिला कशा प्रकारे मदत केली. हे फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं की अमोलवर कोणताही संशय नाही, तो पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याने अत्यंत चांगलं काम केलं आहे. ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. एका साध्या नोकरी करणाऱ्या तरुणाने एक श्रीमंत उद्योगपतीच्या मुलीचा जीव वाचवला होता आणि त्या बदल्यात काही अपेक्षा ठेवली नाही. लोकांनी ही बातमी वाचली आणि अमोलचे कौतुक केले. अमोलच्या ऑफिसमध्ये ही बातमी पोहोचली. जो बॉस काही दिवसांपूर्वी त्याला सुनावत होता, तोच आता त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत होता. जे सहकारी पूर्वी त्याच्याशी फारसे बोलत नव्हते, ते आता त्याच्याशी बोलण्यासाठी पुढे येत होते. पण अमोल या सगळ्यापासून दूरच राहिला. त्याने कोणत्याही वर्तमानपत्राला मुलाखत दिली नाही, कोणासमोर स्वतःची स्तुती केली नाही. एक आठवडा असाच उलटला. एका संध्याकाळी अमोल ऑफिसमधून परत येत होता, तेव्हा त्याने पाहिलं की
त्याच्या गल्लीबाहेर एक मोठी काळी गाडी उभी आहे. त्याने त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही आणि तो आत जाण्यासाठी पुढे निघाला. तेवढ्यात मागून आवाज आला, "अमोल." तो आवाज त्याच्या ओळखीचा वाटत होता. त्याने मागे वळून पाहिलं. सुमेधा तिथे उभी होती. तिने त्याला आवाज दिला होता. तिने आकर्षक कपडे घातले होते आणि तिच्या बाजूला एक सुरक्षा रक्षक उभा होता. अमोल आश्चर्यचकित झाला. "तुम्ही इथे? सगळं काही ठीक आहेत ना? तुमची तब्येत बरी आहे ना?" त्याने विचारलं. सुमेधा हसत म्हणाली, "सगळं ठीक आहे, फक्त तुमची भेट घ्यायची होती." दोघे अमोलच्या खोलीत आले. सुमेधा खोलीत शिरताच तिने चारही बाजूनी एक नजर फिरवली. सगळं तसंच होतं. तीच खाट, तेच टेबल, तेच भिंतीवर टांगलेला फोटो. "मी इथे खूप काही शिकलीये," सुमेधा म्हणाली. अमोल म्हणाला, "तू स्वतः शिकलीस, मी तर फक्त मार्गदर्शन केलं होतं." सुमेधा हसली. मग तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. "अमोल, मी तुमचे आभार मानण्यासाठी आले आहे. आभार तर मी आयुष्यभर मानले तरी कमीच पडतील. मी फक्त एवढंच सांगायला आले आहे की तुमच्यासारख्या माणसाला मी आयुष्यात पहिल्यांदाच भेटली आहे आणि मला वाटतं ही भेट इथे संपायला नको." अमोलने तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतलं. तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे त्याला समजत नव्हतं. पण त्यांनी थेट काही उत्तर दिलं नाही. "तू आता तुझ्या वडिलांकडे लक्ष दे. ते खूप व्यथित झाले असतील आणि स्वतःची काळजी घे," अमोल म्हणाला. सुमेधाने त्याच्याकडे पाहिलं. "तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते आहे?" तिने विचारलं. "समजतंय, पण आपली जगं खूप वेगळी आहेत. सुमेधा, तुम्ही खूप मोठ्या घरातले आहात आणि मी एक साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे." अमोल म्हणाला. सुमेधा म्हणाली, "जग वेगळं असू शकतात, पण माणसे वेगळी नसतात. आणि तुम्ही साधे नाही आहात. साधा माणूस एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी आपली शेवटची जमापुंजी खर्च करत नाही." अमोल शांत राहिला. सुमेधा पुन्हा म्हणाली, "मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, फक्त एवढंच." अमोल काही क्षण विचारात पडला आणि मग हसत म्हणाला, "मैत्री तर नक्कीच होऊ शकते. आपण एवढे दिवस एकत्र घालवले." सुमेधाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्या दिवसापासून सुमेधा वारंवार मग अमोलला भेटायला येऊ लागली. कधी ती त्याला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन जायची, तर कधी अमोल तिला शहरातील अशा साध्या जागा दाखवायचा जिथे खऱ्या अर्थाने जीवन धडत होतं. दोघांमध्ये खूप गप्पा होत, हशा होत आणि एक अशी समजूत निर्माण होत होती ती दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालली होती. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण शहरात पसरली. लोक बोलू लागले, एका श्रीमंत घरातील मुलगी, करोडपतीची मुलगी आणि एक साधा नोकरी करणारा तरुण, ही जोडी अनेकांना सहज स्वीकारता येत नव्हती. जेव्हा रघुनाथ देशमुख यांना देखील याबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी सुमेधाला बोलावून घेतलं. "बेटी, हे सगळं योग्य नाहीये. लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. आमच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे," ते म्हणाले. सुमेधा शांतपणे म्हणाली, "बाबा, ज्या माणसाने माझा जीव वाचवला त्याच्याशी मैत्री ठेवण्यात काहीही चुकीचं नाहीये. मैत्री ही केवळ एक वेगळी गोष्ट आहे, पण लोक त्याचा वेगळाच अर्थ काढत आहे." रघुनाथ देशमुख तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाले. सुमेधाने वडिलांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, "बाबा, तुम्ही नेहमी म्हणायचे की माणसाची ओळख त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या कर्मानेच होते. अमोलने जे काम केलं ते अनेक मोठमोठे लोकही करू शकत नाही. मी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडली होती, पण तिथून जाणाऱ्या लोकांनी माणुसकी दाखवण्याची तसदी घेतली नाही. ते फक्त तमाशा पाहत होते आणि पुढे निघून जात होते. पण अमोलजींनी इतकी मोठी माणुसकी दाखवली, मग ते लहान कसे ठरतील?" रघुनाथ देशमुख त्यांच्याकडे यावर कोणतंही उत्तर नव्हतं. ते शांत राहिले, पण सुमेधाचे शब्द त्यांच्या मनात खोलवर घर करून गेले. काही दिवसांनी त्यांना आणखी एक बातमी मिळाली, ज्यामुळे सगळेच हादरून गेले. पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की सुमेधाचा अपघात हा एक साधा अपघात नव्हता. तो मुद्दाम घडवून आणण्यात आला होता. ज्या गाडीने सुमेधाला धडक दिली होती, ती गाडी रघुनाथ देशमुख यांच्या जुन्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याच्या माणसाची होती. त्या प्रतिस्पर्ध्याचे नाव दिनेश वर्मा होते. रघुनाथ देशमुख यांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी सुमेधाचे लक्ष बनवले होते. ही बातमी ऐकताच, हे सगळं समजताच रघुनाथ देशमुख यांचा चेहरा कठोर झाला. सुमेधाचे हात थरथर कापू लागले. अमोलला जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्याच्या मनात तीव्र चिंता निर्माण झाली. त्याने सुमेधाला फोन केला आणि म्हणाला, "तुम्ही जरा जपून राहा. जोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे सुटत नाही, तोपर्यंत एकट्या बाहेर पडू नका की कुठेही जाऊ नका." सुमेधा म्हणाली, "मी घाबरत नाही. घाबरणं ही कमकुवतपणाची गोष्ट नाही, तर शहाणपणाची गोष्ट आहे." अमोल म्हणाला. त्या रात्री अमोल बराच वेळ जागाच होता. त्याला सुमेधाची खूप काळजी वाटत होती. धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही, याची त्याला जाणीव होती. दिनेश वर्मासारखे लोक इतक्या सहजपणे मागे हटणार नव्हते, याची भीती खरी ठरली. 3 दिवसांनी संध्याकाळी सुमेधा आपल्या गाडीतून बाजारात परत येत होती. अचानक 2 अनोळखी माणसांनी गाडी अडवली आणि तिचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुमेधासोबत फक्त ड्रायव्हर होता. त्याचवेळी अमोल जवळच्या रस्त्याने ऑफिसमधून घरी परतत होता. त्याची नजर त्या प्रकाराकडे गेली. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपली बाईक थांबवली आणि त्या माणसासमोर जाऊन उभा राहिला. त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा केला, "वाचवा, वाचवा." त्याचा आवाज ऐकून जवळच्या दुकानातून काही लोक बाहेर धावत आले.
मग जमलेली गर्दी पाहून ते अनोळखी माणसं तिथून पळून गेली. सुमेधा गाडीतून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पण जशी तिने अमोलला पाहिलं तसं तिच्या मनाला दिलासा मिळाला. तुम्ही इथे कसे? तिने विचारलं. देवाची कृपा समजा, अमोल म्हणाला. त्या रात्री अमोलने सुमेधाला तिच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवले. रघुनाथ देशमुख यांनी हे सर्व ऐकलं. त्यांनी अमोलकडे पाहिले. त्यांच्या मनात जो संशय होता तो हळूहळू नाहीसा होत चालला होता. त्यांना जाणवत होते की हा तरुण खरोखरच वेगळा आहे. तो त्यांच्या मुलीचा खरा हितचिंतक आहे. त्या रात्रीच रघुनाथ देशमुख यांच्या बंगल्यात बराच वेळ चर्चा सुरू होती. पोलीस अधिकारी आले होते, घरचे वकील आले होते आणि रघुनाथ देशमुख यांचे काही जवळचे सहकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून दिनेश वर्मांविरुद्ध पुढील योजना आखली. पोलिसांनी आश्वासन दिले की त्याला लवकरच अटक केली जाईल. अमोल त्या रात्री उशिरापर्यंत तिथेच थांबला होता. त्या कोणत्याही मोठ्या बैठकीत सहभागी नव्हता. तो बाहेरच्या वरांड्यात एका खुर्चीवर शांतपणे बसला होता, निर्विकारपणे. रघुनाथ देशमुख यांच्या नोकराने त्याला चहा आणून दिला. अमोल चहा पीत आकाशाकडे पाहत बसला. काही वेळाने सुमेधा बाहेर आली आणि अमोलजवळ येऊन बसली. घाबरली आहेस का? अमोलने विचारलं. थोडी, पण आता कमी आहे भीती. मला कशातली भीती वाटत नाही, सुमेधा म्हणाली. घाबरणं चुकीचं नाही. याचा अर्थ तू धोक्याची जाणीव ठेवते आहेस. पण धोक्यासमोर कधी हार मानू नये, अमोल म्हणाला. सुमेधाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही प्रत्येक वेळी योग्य वेळी समोर येता. हा निव्वळ योगायोग आहे का? असं का होतंय? अमोल हलक्या स्वरात म्हणाला. कदाचित देवाची तशीच इच्छा असेल, म्हणूनच मी प्रत्येक वेळेस तुझ्या अडचणीच्या वेळेस येतो. दोघं काही वेळ शांत राहिले. रात्रीची शांतता पसरलेली होती आणि हवेत गारवा होता. मग सुमेधा हळू आवाजात म्हणाली, अमोल, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. खरं खरं सांगा. विचारा. कधी तुम्हाला माझ्यामुळे वाईट वाटलं का? म्हणजे तुमचं स्वतःचं आयुष्य आहे, तुमच्या स्वतःच्या अडचणी आहेत. माझ्यामुळे तुमची नोकरी धोक्यात आली होती. पैसे खर्च झाले, आता हे संकटही आलंय. कधी मनात येत नाही का की काश मी त्या दिवशी थांबलो नसतो तर मला वाचवलं नसतं तर? अमोल एक क्षण तिच्याकडे पाहिलं, मग अतिशय सरळ शब्दात म्हणाला, नाही. एक क्षणभरही नाही वाटत मला तसं काही. सुमेधाच्या डोळ्यात अश्रू आले. का? तिने विचारलं. अमोल म्हणाला, कारण जेव्हा एखादा माणूस योग्य काम करतो तेव्हा त्याला नंतर पश्चाताप होत नाही. आणि शिवाय त्या दिवशी मी थांबलो नसतो तर तुमची भेट कशी झाली असती? सुमेधाने डोळे पुसले आणि हसली. त्या रात्री अमोल उशिरा आपल्या खोलीवर परतला. रस्त्यावर तो विचार करत होता की आयुष्य किती विचित्र असतं. एका सकाळी तो नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होता आणि आता त्याच्या आयुष्यात इतके बदल झाले होते, पण त्याची कोणतीही तक्रार नव्हती. उलट त्याला वाटत होते की तो पूर्वीपेक्षा अधिक मनापासून जगत आहे. पुढच्या काही दिवसात पोलिसांनी आपलं काम अधिक वेगाने सुरू ठेवलं. दिनेश वर्मांचा चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला. दिनेश वर्मा हा रघुनाथ देशमुख यांचा जुना व्यावसायिक भागीदार होता, जो नंतर त्यांचा शत्रू बनला होता. सुमेधाला इजा पोहोचवून रघुनाथ देशमुख यांना खचवता येईल असा त्याचा समज होता, पण त्याची योजना उलटी पडली. दिनेश वर्माला अटक करण्यात आली. ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. रघुनाथ देशमुख यांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण त्यांच्या मनात एक गोष्ट कायम होती. त्यांनी पाहिलं होती की अमोलने कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यांच्या मुलीचं रक्षण केलं. प्रथम अपघाताच्या वेळी आणि नंतर बाजारातील त्या प्रसंगात. दोन्ही वेळा अमोल तिथे होता आणि दोन्ही वेळा तो मागे हटला नव्हता. एके दिवशी रघुनाथ देशमुख यांनी अमोलला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं. अमोल तिथे पोहोचला तेव्हा त्यांनी पाहिलं की रघुनाथ देशमुख यांचं ऑफिस खूप मोठं आणि भव्य होतं. मोठमोठ्या खिडक्या, उंच छत, भिंतीवर लावलेले अनेक पुरस्कार आणि फोटो. अमोल हे सगळं पाहत आत गेला. त्याच्या मनात कोणताही दबाव नव्हता, कोणती भीती नव्हती. तो जसा बाहेर होता तसाच आतही होता. रघुनाथ देशमुख यांनी त्याला बसायला सांगितलं. अमोल, मला तुझ्याशी सरळ बोलायचं आहे. महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचे. हो, सांगा, काय बोलायचे? तू जे केलं आहेस ते मी कधीही विसरू शकत नाही. पण मी हेही पाहिलं आहे की तू खूप क्षमता असलेला, खूप चांगला मुलगा आहेस, तरुण आहे. तुझं शिक्षण किती झालं आहे? अमोलने सांगितले की त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आणि त्याला आता पुढे शिकायचं होतं, पण पैशांच्या अभावामुळे ते शक्य होत नाही किंवा शक्य होणार नाही. रघुनाथ देशमुख यांनी हे ऐकलं आणि म्हणाले, मला तुझ्या MBAच्या शिक्षणासाठी मदत करायची आहे. मला तुझी मदत करायची आहे. त्याचा संपूर्ण खर्च मी उचलणार आहे. हा माझ्याकडून कोणताही उपकार नाही. ही एक गुणी आणि क्षमता असलेल्या माणसामध्ये केलेली गुंतवणूक आहे. अमोलने हे ऐकल्यावर प्रथम काहीच बोलला नाही. त्याच्या मनात अनेक विचार आले. हे योग्य ठरेल का? लोक याचा चुकीचा अर्थ लावतील का? हे त्याच्या स्वाभिमानाच्या विरुद्ध तर नाही ना? मग त्याने विचार केला की शिक्षण घेणं हे त्याचं स्वप्न होतं आणि ही मदत उपकार म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून दिली जात आहे. माझी एक अट आहे, अमोल म्हणाला. रघुनाथ देशमुख यांनी उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिलं. मी शिक्षण पूर्ण करेन आणि त्यासाठी जो खर्च होईल तो नंतर परत करेन. हे कर्ज असेल, दान नाही. रघुनाथ देशमुख यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. त्यांना जाणवलं की हा तरुण खरोखरच वेगळा आहे. ठीक आहे,
तुला जसं योग्य वाटतं तसं करू, ते म्हणाले. त्या दिवसापासून अमोलने आपल्या नोकरीतून रजा घेतली आणि MBAच्या तयारीला सुरुवात केली. शहरातील एका चांगल्या संस्थेत त्यांचा प्रवेश झाला. तो सकाळी अभ्यास करत असे, संध्याकाळी पुस्तक वाचत असे आणि रात्री नोट्स तयार करत असे. त्याची मेहनत पाहून त्याचे सहअध्यायीही आश्चर्यचकित होत असे. सुमेधा अधूनमधून त्याला भेटायला येत असे. दोघे गप्पा मारत एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत. सुमेधाने पाहिलं की अमोल अभ्यासात तितकीच मेहनत घेतो जितकं तो आयुष्यात आहे. पण शहरातील चर्चा थांबलेल्या नव्हत्या. लोक अजूनही कुजबूज करत होते. काही जण म्हणत होते की अमोलने मुद्दाम सुमेधाची मदत केली होती, जेणेकरून त्याला श्रीमंत घरात प्रवेश मिळेल. तर काही जण म्हणत होते की रघुनाथ देशमुख खूप भोळे आहेत आणि या मुलावर जास्त विश्वास ठेवत आहे. एके दिवशी ही गोष्ट अमोलच्या कानावर आली. त्याने ती एका मित्राकडून ऐकली. अमोलने ते ऐकलं आणि फक्त एवढंच म्हणाला, जे लोक सत्य जाणून न घेता बोलतात त्यांना उत्तर देण्यापेक्षा आपलं काम करत राहणं खूप चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्या मित्राने विचारलं, पण मित्रा, तुला वाईट वाटत नाही का? अमोल म्हणाला, वाटतं ना, पण मी काय केलं आणि का केलं हे मला माहीत आहे. तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्याच दिवसात शहरातील एका वर्तमानपत्रात अमोलवर एक मोठा लेख प्रसिद्ध झाला. त्यात संपूर्ण कहाणी होती. त्याने हायवेवर सुमिताला कसं वाचवलं, आपले शेवटचे पैसे त्याच्या उपचारासाठी कसे खर्च केले, तिला आपल्या घरी कसा आश्रय दिला आणि नंतर तिचं रक्षण कसं केलं, याची सविस्तर माहिती त्यात होती. त्याचसोबत CCTV फुटेजचाही उल्लेख करण्यात आला होता, ज्यात हे सर्व काही स्पष्टपणे दिसत होतं. तो लेख वाचल्यानंतर शहरातील लोकांची मतं बदलू लागली. जे लोक चुकीचा विचार करत होते ते शांत झाले आणि जे योग्य विचार करत होते त्यांचा आवाज अधिक ठाम झाला. शहरातील एका सामाजिक संस्थेने अमोलचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि अमोलच्या धाडसाचा गौरव करण्याची घोषणा केली. जेव्हा अमोलला हे समजलं तेव्हा त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मी कोणतंही मोठं काम केलेलं नाही, जे करणं आवश्यक होतं तेच केलंय. पण त्याचे मित्र आणि सुमेधाने त्याला समजवलं की हा सन्मान फक्त त्याच्यासाठी नाही, तो त्या सर्व लोकांसाठी आहे जे योग्य काम करण्यास घाबरतात. अमोलची गोष्ट पाहून इतरांनाही योग्य वेळी पुढे येण्याची प्रेरणा मिळू शकते. शेवटी अमोलने ते मान्य केले. कार्यक्रमाच्या दिवशी त्या हॉलमध्ये खूप लोक जमली होती. रघुनाथ देशमुखही आले होते आणि सुमेधाही. अमोलचे आईवडीलही शहरात आले होते. जेव्हा अमोलने आपल्या आईला पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आईने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, बाळा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. वडिलांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आम्ही तुला गरिबीत वाढवलं पण चांगले संस्कार दिले. पण आज असं वाटतं की आमचे प्रयत्न सार्थकी लागले. अमोलच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. जेव्हा त्याला सन्मानित करण्यात आलं तेव्हा अमोलने अतिशय थोडक्यात म्हटलं, हा सन्मान माझ्या आईवडिलांचा आहे. त्यांनी मला शिकवलं की माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या कर्माने होते. आणि हा त्या सर्व लोकांसाठी आहे जे एखाद्या गरजू व्यक्तीला पाहून मदतीसाठी थांबू इच्छितात पण घाबरतात. घाबरू नका, थांबा. माणुसकी कधी व्हायला जात नाही. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून केला. त्या कार्यक्रमात रघुनाथ देशमुख एका कोपऱ्यात उभे राहून अमोलकडे पाहत होते. त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पैसे कमवला, व्यवसाय वाढवला आणि नाव कमवलं, पण आज त्यांना पहिल्यांदा जाणवलं की खरा सन्मान म्हणजे काय असतो. कार्यक्रमानंतर सुमेधा अमोलजवळ आली. तुम्ही खूप छान बोलतात, मी फक्त खरं बोललो होतो, अमोल हसत म्हणाला. सुमेधा हळू आवाजात म्हणाली, अमोल, बाबा तुमच्याशी पुन्हा एकदा भेटू इच्छितात. उद्या संध्याकाळी घरी या, बाबांना तुम्हाला भेटायचंय. अमोलने विचारलं, का? सगळं ठीक आहे ना? सुमेधा हसली आणि म्हणाली, सगळं अगदी व्यवस्थित आहे, उद्या नक्की या. अमोलने होकार दिला, पण त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. रघुनाथ देशमुख त्याला काय सांगू इच्छित होते. त्या रात्री अमोल आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या हातात MBAचं पुस्तक होतं, पण त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. तो विचार करत होता की काही महिन्यांपूर्वी त्याचं आयुष्य किती साधं आणि सरळ होतं. एक छोटी नोकरी, एक छोटी खोली आणि पुढे कोणतंही मोठं स्वप्न नव्हतं. पण त्या एका सकाळी सर्व काही बदललं. एखाद्याची मदत केल्याने स्वतःचे आयुष्य इतकं बदलू शकतं. शिक्षणाची संधी मिळू शकते, खरी मैत्री मिळू शकते आणि अशी ओळख मिळू शकते जी पैशाने विकत घेता येत नाही. याचा त्याने कधी विचार केला नव्हता. त्याने पुस्तक बंद केलं आणि झोपण्यासाठी आडवा झाला. उद्या काय होईल हे त्याला माहीत नव्हतं, पण त्याला याची खात्री होती की जे काही होईल ते चांगलंच होईल. कारण जेव्हा हेतू स्पष्ट असतो तेव्हा वाटा आपोआप खुल्या होतात. त्याने डोळे मिटले आणि त्याला लगेच झोप लागली. मनात कोणताही कुलूष नसलेल्या माणसाला जशी शांत आणि गाढ झोप लागते तशीच झोप त्यालाही लागली होती. बाहेर संपूर्ण शहर झोपले होते, पण एका नव्या सकाळची चाहूल लागली होती, जी अमोलच्या आयुष्यात एक नवे वळण घेऊन येणार होती. पुढच्या संध्याकाळी अमोलने आपले कपडे नीटनेटके केले, केस विंचरले आणि रघुनाथ देशमुख यांच्या बंगल्याकडे निघाला. वाटेत त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. रघुनाथ देशमुख यांनी मला का बोलवलं असेल? काही नवीन गोष्ट आहे का?
काही अडचण तर येणार नाही, काय प्रॉब्लेम झालाय. पण त्याने त्या विचारांना जास्त महत्त्व दिलं नाही. जे काही असेल ते समोर येईल हे त्याला माहीत होतं. तो बंगल्याच्या फाटकाजवळ पोहोचला तेव्हा गार्डने कोणताही प्रश्न न विचारता फाटक उघडले. जणू त्याचीच वाट पाहिली जात होती. आत गेल्यावर त्याने पाहिले की बागेत खुर्च्या मांडलेल्या होत्या. रघुनाथ देशमुख तिथे बसले होते आणि सुमेधाही त्यांच्या जवळ होती. रघुनाथ देशमुख यांनी अमोलला येताना पाहिलं आणि ते उठून उभे राहिले. ही गोष्ट अमोलसाठी आश्चर्याची होती, कारण रघुनाथ देशमुखांसारखा मोठा माणूस कोणासाठी सहज उभा राहत नसे. ये ये बेटा बस, ते प्रेमाने म्हणाले. अमोल त्यांच्या शेजारी बसला. एक नोकर चहा घेऊन आला. काही वेळ हवामान, शहरातील घडामोडी आणि इतर साध्यासुध्या विषयांवर गप्पा झाल्या. मग रघुनाथ देशमुख यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि थेट मुद्द्यावर आले. अमोल, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे आणि मला त्याचे अगदी खरं उत्तर हवं आहे. हो, विचारा. सुमेधाबद्दल तुझ्या मनात काय आहे? हे ऐकताच अमोलच्या मनात हलचल झाली. हा प्रश्न एक दिवस समोर येणारच याची त्याला जाणीव होती. त्याने क्षणभर नजर खाली केली आणि मग रघुनाथ देशमुख यांच्या डोळ्यात स्पष्टपणे उद्गारला, म्हणाला, मी सुमेधाजींचा खूप आदर करतो. त्यांच्यासोबत वेळ घालवताना मला खूप छान वाटलं. त्यांची समज, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचं खंबीर व्यक्तिमत्व मला खूप आवडलं. पण मला हेही माहीत आहे की आमच्या दोघांचं जग खूप वेगळं आहे. म्हणूनच मी कधीही काही बोललो नाही आणि मला हेही नको होतं की कोणाला असं वाटावं की मी केलेली मदत कोणत्याही स्वार्थासाठी होती. रघुनाथ देशमुख यांनी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकलं. मग त्यांनी सुमेधाकडे पाहिलं. सुमेधा म्हणाले, बाबा, मी तुम्हाला हेच सांगितलं होतं. अमोलने कधी काही मागितलं नाही, ना पैसे, ना प्रसिद्धी, ना दुसरं काही. त्यांनी फक्त दिलं आहे, घेतलं काहीच नाही. रघुनाथ देशमुख काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते, जणू ते मनात एखादा महत्त्वाचा निर्णय घेत होते. मग त्यांनी अमोलकडे पाहिलं आणि म्हणाले, बेटा, मी आयुष्यभर माणसं ओळखण्याचं काम केलं आहे. व्यवसायात, नातेसंबंधात आणि प्रत्येक क्षेत्रात मी असे श्रीमंत लोक पाहिले आहेत, ज्यांची मनं गरीब होती आणि असे गरीब लोकही पाहिले आहेत ज्यांची मनं खूप श्रीमंत होती. तू त्या दुसऱ्या प्रकारातला माणूस आहेस. अमोल शांतपणे ऐकत होता. सुरुवातीला मला भीती वाटत होती. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील, असं अनेक विचार माझ्या मनात येत होते. पण जेव्हा मी पाहिलं की तू 2 वेळा माझ्या मुलीचं रक्षण केलंस, तेव्हा कोणत्याही अपेक्षाशिवाय, कोणत्याही स्वार्थाशिवाय, तेव्हा माझ्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या होत्या. रघुनाथ देशमुख क्षणभर थांबले आणि मग म्हणाले, बेटा, तू माझ्या मुलीचं नातं स्वीकारशील का? माझा अर्थ, तू सुमेधाशी लग्न करशील का? अमोलचा श्वास क्षणभर अडखळला. त्याने सुमेधाकडे पाहिलं. सुमेधाची नजर त्याच्यावर स्थिर होती. त्या डोळ्यात कोणताही प्रश्न नव्हता, फक्त एक शांत प्रतीक्षा होती. अमोलने रघुनाथ देशमुखांकडे पाहिलं आणि म्हटलं, मला सुमेधा खूप आवडते. पण एक गोष्ट सांगायची आहे. मी सध्या शिक्षण घेत आहे. MBA पूर्ण करण्यासाठी अजून 1 वर्ष लागेल. मला आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, माझ्या स्वतःच्या हेतूने. त्यानंतर जर तुम्हाला आणि सुमेधाला योग्य वाटलं तर मी या नात्यासाठी तयार आहे. पण अशा प्रकारे नाही की लोक म्हणतील मी तुमच्या पैशांमुळे तुमचा जावई झालोय. मला माझ्या कर्तृत्वावर तुमच्या घरात यायचं आहे. हे ऐकताच रघुनाथ देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक वर्षांनंतर ते कोणासमोर भावूक झाले होते. त्यांनी उठून अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले, मला फक्त जावई नको आहे. मला एक चांगला माणूस हवा होता आणि तू तसाच आहेस. तुझं शिक्षण पूर्ण कर, स्वतःचं नाव कमव, आम्ही तुझी वाट पाहू. सुमेधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती काही बोलू शकत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद 1000 शब्दांपेक्षा अधिक बोलका होता. त्या संध्याकाळी तिघे एकत्र बसून जेवले. खूप गप्पा झाल्या, हशा झाला. रघुनाथ देशमुखांनी आपल्या आयुष्यातील अशा काही घटना सांगितल्या. रघुनाथ देशमुखांनी आपल्या आयुष्यातील काही जुन्या आठवणी सांगितल्या. अमोलने आपल्या आईवडिलांविषयी सांगितलं. सुमेधाही अधूनमधून बोलत होती आणि तिघे मनमोकळेपणाने हसत होते. त्या संध्याकाळी त्या बंगल्यात मोठ्या एक वेगळीच रूप जाणवत होती, जी यापूर्वी कधीच नव्हती. जणू त्या घरात काहीतरी नवीन आणि सुंदर आलं होतं. त्यानंतर 1 वर्ष अमोलसाठी खूप मेहनतीचं ठरलं. तो सकाळी लवकर उठत असे, तासनतास अभ्यास करत असे, प्रकल्प तयार करत असे आणि परीक्षा देत असे. त्याच्यासोबत शिकणारे अनेक श्रीमंत घरातील मुलं महागड्या गाड्यांमधून येत असत, पण अमोल आपल्या जुन्या मोटरसायकलवर येत असायचा आणि वर्गासमोरच्या बाकावर बसून पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत असे. एके दिवशी त्याच्या एका प्राध्यापकाने त्याला थांबवून म्हटलं, अमोल, मी खूप विद्यार्थी पाहिले आहेत, पण तुझ्यासारखी शिकण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. अमोल हसत म्हणाला, जेव्हा संधी उशिरा मिळते तेव्हा तिला पूर्ण ताकदीने पकडावं लागतं. त्या दिवसात सुमेधाई आपल्या वडिलांच्या स्वव्यवसायात सक्रियपणे हातभार लावू लागली होती. तिने खूप काही शिकले होते. त्या छोट्याशा खोलीत घालवलेल्या दिवसांनी तिला पूर्णपणे बदलून टाकले होतं. ती पूर्वीपेक्षा अधिक जमिनीशी जोडली गेली होती. तिला समजलं होती की पैसा म्हणजे सर्व काही नसतं. ती आणि अमोल आठवड्यातून एकदा भेटत असत, कधी एखाद्या बागेत तर कधी एखाद्या ढाब्यावर.
जिथे अमोल तिला घेऊन जात असे. सुमेधाला त्या ढाब्यावरचा चहा रघुनाथ देशमुखांच्या बंगल्यात मिळणाऱ्या महागड्या चहापेक्षा जास्त आवडत असायचा. एके दिवशी त्या ढाब्यावर बसून सुमेधा म्हणाली, अमोल, तुम्ही मला खूप काही शिकवलं आहे. मी काय शिकवलं? फक्त चहा बनवायला आणि डाळ शिजवायला? अमोल हसत म्हणाला. सुमेधाही हसत म्हणाली, नाही, तुम्ही मला शिकवलं की साधेपणातही आनंद असतो. माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने नव्हे तर त्याच्या मनाने होते. अडचणींमध्ये हसत जगता येतं. अमोलचं तिचं बोलणं ऐकलं, चहाचा घोट घेतला आणि म्हणाला, आणि तू मला शिकवलं की मोठ्या घरातही मोठं मन असू शकतं. दोघेही हसले. 1 वर्षानंतर अमोलने MBA पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केलं. तिचे गुण इतके उत्कृष्ट होते की संस्थेने त्याला उत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्या कार्यक्रमाला रघुनाथ देशमुख आणि सुमेधा दोघे उपस्थित होते. अमोलचे आईवडीलही आले होते. जेव्हा अमोलचं नाव पुकारलं गेलं तेव्हा तो मंचावर गेला. तेव्हा त्याच्या आईने देवाचे आभार मानत हात जोडले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. अमोलने मंचावरून खाली आपल्या आईवडिलांकडे पाहिलं आणि मग सुमेधाकडे आणि रघुनाथ देशमुखांकडे पाहिलं. त्याचे डोळे पाणवले. त्याने माईक समोर उभं राहून म्हटलं, हा पुरस्कार त्या सकाळी सगळ्यांसाठी आहे, ज्या दिवशी मी ऑफिसला जात होतो आणि रस्त्याने मला एक असं आयुष्य भेटलं ज्याने माझं स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं. कधी कधी एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. त्या दिवशी मी माझी मोटरसायकल थांबवली होती आणि त्याच दिवसापासून माझ्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. काही आठवड्यानंतर रघुनाथ देशमुखांनी अमोलला आपल्या कंपनीत एका जबाबदारीच्या पदावर नेमलं. मात्र त्यात कोणताही उपकार नव्हता. रघुनाथ देशमुखांनी संपूर्ण बोर्ड समोर स्पष्टपणे सांगितलं की अमोलला हे पद त्याच्या गुणवत्तेमुळे मिळालेलं आहे आणि अमोलने आपल्या कामातून ते सिद्धही करून दाखवलं. त्याने कंपनीत अनेक सकारात्मक बदल घडवून आणले, ज्यामुळे व्यवसाय अधिक प्रगती करू लागला. दरम्यान लग्नाची तयारी सुरू झाली होती. अमोलने आधीच एक अट ठेवली होती की लग्न अगदी साधेपणाने होईल, कोणताही दिखावपणा नसेल, अनावश्यक खर्च नसेल. रघुनाथ देशमुखांनी सुरुवातीला थोडा विचार केला, पण सुमेधा म्हणाली, बाबा, अमोल बरोबर बोलत आहे. मोठ्या लग्नावर खर्च होणारे पैसे एखाद्या गरजूच्या उपयोगी आले तर त्याहूनही चांगली गोष्ट कोणती? रघुनाथ देशमुखांनी तिच्या मताला मान्यता दिली. लग्न अत्यंत साधेपणाने पार पडलं. जवळची माणसं उपस्थित होती. खरा आनंद होता, खरी माणुसकी होती. अमोलचे आईवडीलही तिथेच होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असा होता जो जगातील कोणत्याही पैशाने विकत घेता येणारा नव्हता. लग्नानंतर अमोल आणि सुमेधाने मिळून एक उपक्रम सुरू केला, एक काम चालू केलं जो दोघांच्या मनाच्या अत्यंत जवळचा होता. त्यांनी थांबा आणि वाचवा नावाची मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे ते शहरातील लोकांना समजावून सांगत होते की रस्त्यावर किंवा हायवेवर एखादी जखमी व्यक्ती दिसली किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल तर मदतीसाठी थांबणं किती महत्त्वाचं आहे. ते लोकांना कायद्याची माहिती देत आणि मदत करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याबद्दल जागरूक करत होते. रघुनाथ देशमुखांनी या मोहिमेला पूर्ण आर्थिक पाठबळ आणि सहकार्य दिलं. हळूहळू ही मोहीम संपूर्ण शहरात पसरली आणि तिथे परिणामही अत्यंत सकारात्मक दिसू लागले. लोक अधिक जागरूक झाले. रामादेवी, ज्या अमोलच्या घर मालकीण होत्या, त्यांनी एके दिवशी अमोलला फोन केला. बाळा, तुझ्याबद्दल वर्तमानपत्रात वाचलं, खूप आनंद झाला. मला माहीत होतं की तू एक दिवस मोठं काम करशील. अमोल हसत म्हणाला, आंटी, तुम्हीच तर म्हणाल्या होतात ना की जग अनेकदा चुकीचा विचार करतं. तुमचं म्हणणं अगदी खरं ठरलं. रमादेवी हसल्या. शेजारी आता आपापली अमोलला आपलंसं मानू लागले होते. जे लोक पूर्वी कानगोष्टी करत होते तेच आता त्याची प्रशंसा करत होते. काही लोक त्याला भेटायला येत आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्याची इच्छा व्यक्त करत होते. अमोल प्रत्येकाला एकच गोष्ट सांगत असायचा, मोठं व्हायचं असेल तर आधी चांगलं माणूसपणा, बाकी सगळं आपोआप घडतं. एक संध्याकाळी अमोल आणि सुमेधा त्याच हायवेवर गेले जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. दोघेही बाईकवर गेले होते. सुमेधा मागे बसली होती आणि अमोल बाईक चालवत होता. त्यांनी त्याच वळणावर बाईक थांबवली जिथे त्या दिवशी अमोलने सुमेधाला पहिल्यांदा पाहिलं होतं. दोघे खाली उतरले आणि त्या जागेकडे पाहू लागले. आपली भेट इथेच झाली होती. अमोल म्हणाला, हो, आणि त्या दिवशी मला अजिबात कल्पना नव्हती की ही जागा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा बनणार होती. सुमेधा म्हणाली, अमोलने आकाशाकडे पाहिलं. सूर्य मावळत होता आणि आकाशात नारंगी व लाल रंगाची सुंदर उधळण झाली होती. आयुष्याने मला खूप काही दिलं, जे कधी मागितलं नव्हतं तेही मिळालं, अमोल म्हणाला. सुमेधाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आणि जे मिळालं आहे ते कधीच हरवणार नाही. दोघे काही काळ तिथेच उभे राहिले. मंद वारा वाहत होता. दूरवरून गाड्यांचा आवाज येत होता आणि आकाश हळूहळू आपले रंग बदलत होते. एका साध्या मुलाने एक सकाळी योग्य निर्णय घेतला. त्या एका निर्णयाने 2 आयुष्य बदलली. एक सुंदर नातं निर्माण झालं. एक मोहीम उभी राहिली आणि संपूर्ण शहराला ही शिकायला मिळाले की माणुसकी कधीच पाहिला जात नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.